आलो तर घरच्यांचा, गेलो तर समाजाचा असं बोलणारे मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निडर छाती घेऊन उभा असलेला मराठा, आजूबाजूला लाखोंची गर्दी आणि या गर्दीचा एकच सेनापती, ज्याच्या एका शब्दावर लाखोंची मराठा सेना शांत व्हायची आणि याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाचा गुलाल कपाळावर लावणारा, ज्याने सगळ्या खुट्ट्या उपसल्या आणि दाखवून दिले की लढाई लढावीही मराठ्यांनीच आणि जिंकावीही मराठ्यांनीच. मुंबई कोणासाठीही थांबत नाही या वाक्याचा शेवट करत फक्त मराठेच मुंबईला थांबवू शकतात असं सामर्थ्य दाखवून देणारे एकच मराठे योद्धे मनोज जरांगे पाटील. ऑगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पेटवून मनोज जरांगे पाटील यांनी 5 महिन्यात मराठा आंदोलन तडीस नेलं. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालेलं उपोषणाचं वादळ मुंबईमध्ये येऊन धडकले. या तीव्र आंदोलनाला कारण ठरलं ते म्हणजे जालन्यामधील एक घटना. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत असताना त्यांच्यावर लाठीमार केला. या घटनेमुळे मराठा समाजात आक्रोश निर्माण झाला आणि राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हे भगवे वादळ मुंबईत पोहोचलं. न्याय दिला नाही तर कसा घ्यायचा आम्हाला ठाऊक आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये आपला तळ ठोकला. असं म्हणतात की मराठे युद्धात नेहमी जिंकतात मात्र तहात हरतात, पण मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील कुठल्याही तहामध्ये अडकला नाही, ना पैशाच्या नाही कुठल्या पदाच्या. आणि अखेर वाशीच्या सभेत जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आणि 27 जानेवारीच्या पहाटे अध्यादेश मिळाला. सकाळी छत्रपतींच्या मूर्तीला हार घालत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयाचा गुलाल उधळला. या आंदोलनामुळे 3 कोटी मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा इतिहास बघू. जीवाची बाजी लावून लढणारा मराठा योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांची ओळख आहे. त्यांच्याकडे साधी दुचाकी नसेल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. 1 ऑगस्ट 1982चा जन्म. शिक्षण 12वी जिल्हा परिषद शाळा मातोरी. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडचे आणि गाव मातोरी, पण काही वर्षापूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. शेतकरी आणि सामान्यांना नडणाऱ्यांना थेट भिडण्याचे धाडस आणि माणसे जोपासण्याची कला यातून त्यांचे संघटन वाढत गेले. समाजकार्यासाठी त्यांनी राजकारणात जाण्याचं ठरवलं आणि काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यांचं समाजकार्य बघून त्यांना युवा काँग्रेसचं जालना जिल्हाध्यक्षपदही मिळालं, पण राजकारणात ते फारसे रमले नाहीत. 2003 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी 2011 मध्ये शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी या संघटनेच्या कामाला सुरुवात केली. सर्वात आधी जरांगे पाटील चर्चेत आले ते म्हणजे नगर जिल्ह्यातील कोपर्डी आरोपींवर हल्ला प्रकरणात. कोपर्डी प्रकरणातील 3 आरोपींवर न्यायालयात घेऊन जात असताना कोयत्याने हल्ला केला होता आणि हे हल्ला करणारे शिवबा संघटनेचेच कार्यकर्ते होते. मनोज जरांगे 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चानं राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी 35हून अधिक मोर्चांनी आंदोलने केली आहेत. आंदोलन करणे हा मनोज जरांगे पाटील यांचा स्थायी स्वभावच म्हणायला पाहिजे. 2021 मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं. ते 1-2 दिवस नाही तर तब्बल 3 महिन्याचं होतं. शिवाय 6 दिवस उपोषणही केलं आणि जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तेव्हाच आंदोलन थांबवलं. 2021 मध्ये मराठा बांधवांसाठी एक आंदोलन केलं. गोरीगंदर येथे झालेल्या आंदोलनात त्यांनी मराठा आंदोलनात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देखील मिळवून दिली होती. दरम्यान ऑगस्ट 2023 मध्ये जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून ते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा बड्या नेत्यांनी भेट घेतली. अगदी सकाळी संभाजीराजे जातीने उपस्थित राहिले. खुद्द छत्रपती आल्याचं पाहून जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा राजेंनीही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत रडायचं नाही आता लढायचं असा निर्धार बोलून दाखवला. तेव्हा जरांगे यांनीही डोळे पुसत राजेंच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही अशी सिंहगर्जना केली. 20 जानेवारीला अंतरवाली सराटी ते मुंबई अशी मराठ्यांची निघालेली दिंडी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. पायी प्रवास करत अगदी शांततेत निघालेला सुमारे 1 कोटीहून अधिक मराठा समुदाय मुंबईत पोहोचला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाखोंच्या गर्दीचं सारथ्य करीत 27 जानेवारीला सकाळी मिळालेला अध्यादेश घेऊन छत्रपतींना पुष्पहार घालत विजयाचा गुलाल उधळला. त्या दिवशी लाखो मराठा बांधवांच्या डोळ्यात एकच चित्र होतं, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रत्येक मराठा बांधवापर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.